प्रथमतः उपस्थित सगळ्यांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. विषय मांडते भातावर झोपी जातो अर्धा भारत माझा. सपत पांढऱ्या भातावर झोपी जातो अर्धा भारत माझा. आणि इथल्या आडणी चटणीवरती भाकरी खातो माझा शेतकरी राजा. आणि इथल्या आडणी चटणीवरती भाकरी खातो माझा शेतकरी राजा. अरे चहा नसतोच कपात त्यांच्या, चहा नसतोच कपात त्यांच्या. कोरडा पाव सुद्धा घामानं भिजून येतो खाती. आणि फुगून फुगून होतेच कशी छप्पन छाती. आणि साकड हे अरे 56 काय, अरे 56 काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. तर करतो काय, इमानदारीनं जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. वर्षानंतर सुद्धा कित्येक लोक आम्हाला उपाशी पोटी झोपताना बघायला मिळायचे. कित्येक गावांना जायला रस्ता नव्हता. कितीतरी खेड्यांपर्यंत शिक्षणाचा किरण पोहोचत नव्हता. अशा परिस्थितीत तळागाळाच्या वेथेला अंगार बनून एक माणूस उभा राहतो. दगड धोंड्याची कठीण राखट पायवाट प्रकाशाची पेरणी करत जातो. बघता बघता हा प्रवास त्या एका माणसाचा न राहता